नमस्कार मंडळी. तर आज ना अगदी ढाबा स्टाईल चिकन अगदी घरी असलेल्या मोजक्या साहित्यात मला बनवायचं होतं. म्हणून चिकन 4-5 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं. त्यात दही, अद्रक लसूणची पेस्ट, हळद व थोडं तिखट घालून छान त्याला मॅरिनेट करून बाजूला ठेवून दिलं. नंतर तेलामध्ये कांदा, टोमॅटो, लाल मिरच्या, हिरव्या मिरच्या, शेंगदाणे व थोडं मीठ घालून थोडा वेळ तेलात परतून घेतलं. तुम्ही शेंगदाण्याऐवजी काजूही वापरू शकता. नंतर त्याचं वाटण तयार करून घेतलं. कढईत फोडणीकरिता तेल गरम झालं की त्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट, तमालपत्र, तयार केलेलं वाटण घालायचं. थोडा वेळ परतून घ्यायचं. नंतर त्यात तिखट, हळद, धने पावडर, जिरे पावडर, गरम मसाला व चवीनुसार मीठ घालायचं व मसाले छान तेल सोडतील इतपत शिजवून घ्यायचं. नंतर त्या चिकनचे पीस सगळं व्यवस्थित मिक्स करून कोथिंबीर सोडून थोडा वेळ झाकण ठेवून शिजू द्यायचं. अधूनमधून त्याला फिरवत राहायचं. नंतर आवश्यकतेनुसार थोडं पाणी सोडायचं. चिकन मसाला घालायचा व परत झाकण ठेवून थोडा वेळ शिजू द्यायचं. तर बघू शकता भाजीला रंग अगदी सुरेख आलेला आहे आणि चवीला तर अगदी अप्रतिम झालेली होती. तर जास्त मसाले न वापरता अगदी मोजक्या साहित्यामध्ये मस्त अशी ढाबा स्टाईल चिकनची भाजी तयार झालेली आहे. अशाच छान छान रेसिपीज बघण्यासाठी पटकन लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या.